नमस्कार. आज या ठिकाणी आपण खारीपेक्षा पण खूप छान अशी चवीला लागणारी मऊ लुसलुशीत कापसासारखी सकाळची संध्याकाळी राहिली तरी एकदम तुकडे न पडणारी मऊ लुसलुशीत चपाती पाहणार आहोत. तुम्ही बघू शकता की आतमध्ये पण किती छानदार अशी ह्याला लेअर सुटलेली आहे. सर्वप्रथम मी तेजस्वी चविष्ट भोजन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आज एक अशीच मस्त अशी तुम्हाला रेसिपी घेऊन आलेली आहे. खूप साधी सिंपल आहे पण काही थोड्या ट्रिक आहेत ते मी इथं करताना दाखवणार आहेत. मी एक ताट घेतला आहे, त्याच्यामध्ये मी सैंधव मीठ टाकलं आहे आणि आता आपल्याला चाळणीने हे पीठ चाळून घ्यायचं आहे. मी चाळणी ह्यासाठी वापरलेली आहे, मला माहित आहे की चाळ वगैरे आपल्या आरोग्यासाठी घेतलेला चांगला असतो, कारण त्यामुळे काय होतं आपलं हाडांमध्ये कॅल्शियम वगैरे जर कमी असेल तर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचा जो फायदा असतो, जसं की ह्याच्यामध्ये ह्या चोथ्यामध्ये फायबर वगैरे असते ना, त्याच्यामुळे हे आपलं पोट साफ होण्यासाठी फार फायदेशीर असतं. पण कधी कधी काय होतं चपाती करताना ह्या पिठामध्ये बारीक असे खडे असतात किंवा सोंडी असतात, थोडेसे कण मोठाड राहिलेले असतात, त्यासाठी चपाती फुगत नाही. यासाठी आपल्याला चाळणीचा वापर करायचा आहे. आणि त्यामध्ये पीठ चाळून झालं की आपल्याला त्याच्यामध्ये मी 1 ग्लास असं पाण्याचं प्रमाण ठेवलं आहे. थोडं थोडं करून सर्व पाणी जे आहे ना आपल्याला ते या पिठामध्ये टाकायचं आहे. एकाच वेळेस सगळं पाणी टाकायचं नाही, थोडं हळूहळू पाणी आपल्याला वापरायचं आहे. थोडं थोडं करून आपल्याला पाणी टाकून घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी कणिक मळत आहे. काही वेळेस कणिक मळताना सुरुवातीला जर आपण जास्त पाणी टाकलं तर कणिक पातळ होती आणि पातळ कणिक झाले की चपात्या आहेत ना, चपात्याचा आकार एकदम गोल होत नाही आणि चपाती जास्त वातड होते. त्यासाठी आपल्याला सुरुवातीला घट्ट असा गोळा करायचा आहे आणि नंतर आपल्याला पाणी टाकून हळूहळू तिंबून तो मस्त असा सैलसर बनवून घ्यायचा आहे. आता आपला गोळा बघा मी कशा पद्धतीने कणिक मळलेली आहे. जर तुमच्या पण चपात्या जर मऊसूत होत नसतील तर तुम्हाला काही मी 2-3 ट्रिक सांगणार आहेत, ते तुम्ही लक्ष देऊन ऐका. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण फुल बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला जर चपातीचे तुकडे पडत असतील, चपाती फुगत नसेल तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे, ज्यावेळेस आपण गिरणीमध्ये पीठ दळायला टाकतो ना, ते पीठ दळायच्या अगोदर आपल्याला ते उन्हामध्ये 1 दिवस वाळत ठेवायचं आहे. एकदम कडक एकदम गरम होईपर्यंत वाळवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला ते गहू ज्वारी असतील ना ते गिरणीवर जाऊन दळून आणायचे आहेत. त्याच्यामुळे काय होतं, जर तुमचं गहू वगैरे सादळलेले असतील ना तर ते एकदम कडक होतात आणि मग त्याच्या चपात्या छान होतात. आता मी थोडंसं तेल लावून या तेलामध्ये हा गोळा मी फिरवून घेणार आहे. आणि गहू पण चांगल्या क्वालिटीचे असल्या तर चपात्या छान होतात, नाही तर चपात्या ह्या व्यवस्थित होत नाहीत. त्यामुळे गहू पण चांगल्या क्वालिटीचे घ्यायचे, जेणेकरून ते गहू चिकट असले पाहिजेत. हे बघा आपलं कणिक मळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी एकदम चमकदार अशी मी ही कणिक मळली आहे. आता आपल्याला पीठ पण चाळून घ्यायचं आहे. आता आपण पीठ चाळून घेत आहोत. आता आपण जसं गुलाबजामुन करतो का नाही तसं आपल्याला गोल गोळा फक्त मोठ्या साईजचा घ्यायचा आहे आणि हलकंसं आपल्याला तळव्याला तेल लावायचं आहे, म्हणजे कणिक चिटकत नाही. आणि असं गोल गोल करून आपल्याला दोन्ही साईडनं त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला पोळपोटावर गोल अशी लाटून घ्यायची आहे. आपण हे लाटून घेऊया आणि गोलाकार अशी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल लावायचं आहे आणि तेल लावून मध्ये आपल्याला थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मधून आपल्याला दुमडायचे आहे आणि मधून पण थोडंसं पीठ लावायचं आहे.
आणि समोश्यासारख्या ज्या साईडला कोरा असतात त्या आतमध्ये दुमडून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, चपातीचा गोलासा आकार येतो. चपाती इकडं तिकडं म्हणजे साईडला जात नाही, एकदम गोल अशी होते. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला खालची साईड लाटायची आहे, त्यानंतर वरची साईड, आणि असा मस्त गोळा तयार गोलाकार असा चपाती आपली बनते. त्यानंतर आपल्याला चपाती जर फुगत नसेल तर ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे ती म्हणजे आपल्याला कोरा आहे ते व्यवस्थितपणे लाटून घ्यायचे आहेत. कोरा लाटल्यामुळे काय होतं, चपातीमधून मस्त अशी फुगते. तुम्ही जर मध्ये जास्त भार दिला तर चपाती जास्त साईडनं फुगत नाही आणि मग कडच्या ज्या कोरा असतात त्या वातड राहतात आणि मुलं किंवा माणसं जेवताना काय करतात, त्या ज्या कडा आहेत त्या काढून टाकतात. त्यासाठी ही ट्रिक महत्त्वाची आहे की चपाती लाटताना साईडनं व्यवस्थित अशी लाटायची आहे. साईडनं जास्त भार द्यायचा आहे, कोरांवर मध्ये जास्त भार द्यायचा नाही. बघा किती आपली छान अशी गोल गरगरीत चपाती बनलेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. दोन्ही साईडनं आपल्याला सेम असं लाटायचं आहे. एका साईडनं ही चपाती लाटायची नाही, त्याच्यामुळे फुगत नाही. दोन्ही साईडनं सेम आपल्याला लाटायची आहे उलटा म्हणजे बेलण्याने. त्यानंतर मी तवा गरम करायला ठेवला आहे. तवा गरम झाला की आपल्याला तव्यावरती ही चपाती टाकायची आहे. आता तवा गरम झालेला आहे, आता चपाती आपण टाकायच्या आहेत. आणि ही एक सर्वात महत्त्वाची ट्रिक म्हणजे ही की चपातीला जोपर्यंत खालनं फुगेवरती येत नाहीत ना तोपर्यंत चपाती पलटी करायची नाही. कारण काय होतं, आपण टाकल्या पलटी केले तर चपाती वातड होते आणि फुगत नाही. ज्यावेळेस खालून थोडीशी वरती येते ना त्यावेळेस चपातीची साईड पलटी करायची आहे. आता थोडीशी वरती आलेली आहे, आता साईड चेंज करू. आणि खालच्या साईडनं पण थोडी वरती येत नाही तोपर्यंत तेल लावायचं नाही. ज्यावेळेस फुगते ना त्यावेळेसच आपल्याला तेल लावायचं आहे. आता दोन्ही साईडनं आपण तेल लावा. तुम्ही तूप लावत असेल तर तूप लावा. आणि साईडनं ही चपाती खूप अशी फुगलेली आहे आणि साईडनं थोडी वाफ जाते, त्यावेळेस आपल्याला उलताण्याने ती वाफ दाबायची आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की कशी मस्त अशी ही चपाती फुगलेली आहे. तुम्ही चहासोबत जर सकाळी ही चपाती खाल्ली आणि त्याच्यावर मस्त असं तूप लावलं का नाही, इतकी छान टेस्ट येते ना, तुम्ही खारी सुद्धा विकतची कधी घेणार नाही, एवढी भारी चव या चपातीला येते. बघा किती छान खरपूस अशी भाजलेली आहे. बघितलं की नुसतं तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा, म्हणजे तुमच्या ज्या छोट्या मोठ्या ट्रिक आहेत ते तुमच्या लक्षात येतील. आणि वरून तूप सोडायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं. लहान मुलं अगदी आवडीनं अशा प्रकारची चपाती केली तर खातात. ही बघा आपली चपाती बनवून तयार झालेली आहे. अजून मी 1-2 चपात्या तुम्हाला फुगलेल्या दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चपाती कशा पद्धतीने बनवली पाहिजे, म्हणजे अगदी घरातील सर्व आवडीने खातात आणि बाहेरून खारी आणायची सुद्धा आवश्यकता नाही अशा प्रकारे चपाती बनवली तर. तुम्हाला चपाती थोडीशी दुमडून दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल की किती मऊसूत अशी झालेली आहे, तुकडं सुद्धा पडत नाहीत. मी तुम्हाला ही चपाती आतून पण उघडून आतमध्ये पण किती मस्त फुगली आहे आणि लेअर सुटलेले आहेत, पदर आलेले आहेत, पदर सुटलेले आहेत. तुम्ही बघू शकता आतमध्ये पण किती खोलपर्यंत ही फुगलेली आहे, पदर सुटलेली आहेत. अशा पद्धतीची जर चपाती तुम्ही बनवली तर सकाळची चपाती संध्याकाळपर्यंत तुकडे न पडता मऊ लुसलुशीत राहणार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.